संपूर्ण देशभरामध्ये आदिवासी दिवस साजरा केला जातोय, परंतु खरोखर आज आदिवासी आनंदी आहे का, हा संतप्त प्रश्न उपस्थित होतोय। तो म्हणजे बदलापूरच्याच परिसरामध्ये राहत असलेल्या एका आदिवासी कुटुंब। आपण यापूर्वी सुद्धा या ठिकाणी अनेक लाईव्ह केले होते, परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाहीये। आज आदिवासी दिनानिमित्त अनेक ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम साजरे केले जात आहेत। आदिवासी बांधवांना मोठी मोठी आश्वासनं दिली जात आहेत आणि ही आश्वासनं आजपासून नाही तर पिढ्यानपिढ्या मिळत आहेत, परंतु खरोखर आदिवासी बांधव आनंदी आहे का? आपण बघतोय की ही जी झोपडी आहे ती आपण मागे देखील दाखवली होती, त्यावेळेस सुद्धा नंतर खूप आश्वासनं दिली त्यांना की आम्ही करू, परंतु कोणीच पुढाकार जो आहे तो घेतला नाही। आणि आता सुद्धा त्यांची जी हक्काची जमीन होती ती तर हिरावून घेतली। इथे बघा, तिथे मोठं रुग्णालय बांधले गेलं, ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी बांधले गेलं आणि नंतर आता त्यांना ही जागा दिली गेली होती, तिथे त्यांची झोपडी अद्यापही। पण तरीही दोन टाइमचं जे काही जेवण आहे ते सुद्धा त्यांना व्यवस्थित मिळत नाही। मग याला जबाबदार कोण? मग प्रशासन नेमकं करतं काय, हा प्रश्न निर्माण होतो। आज त्यांना एक हातभार म्हणून आपल्याला हा व्हिडिओ गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि जो असेल तो न्याय त्यांना आज मिळायला पाहिजे। 2011च्या आधीपासून राहत असलेल्या रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, मग यांना का नाही? हे तर मूळचे आदिवासी आहेत, पहिले रहिवासी आहेत, मग यांना का नाही? त्यांच्याशी बोलूया आपण। त्यांचा मुलगा आपल्या सोबत आहे। दादा, झालंय का काही? आपण खूप वेळा लाईव्ह केलं, त्यानंतर काही झालंय का? भरपूर जणांनी फोन बिन केले, पण काय त्याचा जबाब दिला नाही, वापस रिप्लाय केलाच नाही काही। काही परिस्थिती तुमची सुधारली असं वाटतंय का? नाही, परिस्थिती आहे तीच आहे। कारण मला वाटत नाही काय लक्ष देणार म्हणून सरकार, कारण आदिवासी अजून परत लक्ष दिले जात नाहीच ना, आता परत देईल काय याची मला आश्वासन भरपूर येऊन गेले, पण कोण लक्ष देणार हाच मोठा प्रश्न आहे। आज आदिवासी दिवस साजरा होतोय, तुम्ही दिवस कसा साजरा करताय? आदिवासी दिवस साजरा करण्याला काय करणार? हे दुःखाचे पहाड आहेत, काय करणार? आदिवासी दिवस आज चांगला सण आहे, पण काय करणार? आम्हाला परिस्थिती अशी आहे, बिकट आहे। बघा ना परिस्थिती कशी आली। आयुष्यात कधी केला का तुम्ही साजरा आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जात होता, पण आता म्हणजे कम से कम जिथून घर तुटलंय ना तिथून आदिवासी दिवस साजरा म्हणजे आनंदाने होत नाही। कारण आपलंच राहण्याचं ठिकाण नाही, कसं जाणार? त्यामुळं आदिवासी दिवस साजरा करायला जरा हेच होतं, काय करणार? परिस्थितीच तशी आहे। किती सालापासून बदलापूरमध्ये वास्तव्य करत होते? आम्ही कम से कम इथे आम्ही बरेच वर्ष झाली, 65 वर्ष झाली, 65 वर्षे झाली इथे राहत होतो। तोडलं, इथं दिलं। 65 वर्षाच्या वरती झाले, 71 वर्ष झाली माझी वया झाली इथं। काय करणार त्याला? इलाज नाही। आश्वासन देतात देऊ, पण कधी जाणार? आम्ही गेल्यावर वरती अशा गोष्टी काय सांगणार आता? पहिले आदिवासी दिवस कसा साजरा करायचे तुम्ही? पहिले आनंदात करायचं, आता तिथून हे झालं शहरीकरण झाल्याच्या नंतर नाही तिथून नाही, पहिले वयाचं, आता नाही होत, आता नाही होत। आता तुमचं आयुष्य तर आता पूर्ण संपत आलंय, शेवटचं आयुष्य राहिलंय थोडक्यात। पण आता जो मुलगा आहे त्याच्या भवितव्यासाठी तरी सरकारने काही केलं पाहिजे, काय वाटतं? हो, केलं पाहिजे सरकारने, काय दिला पाहिजे आम्हाला, सोयी केल्या पाहिजे। आम्ही राहिलो रडत, पण पोराचं जरा खुशीने राहिल्या पाहिजेत ना, दुसरं काय? आता तुमची पत्नी कुठे, म्हणजे आता कुठे गेल्यात त्या? बकऱ्या घेऊन गेल्या, काय करणार? कधी येतील ते आता? ती 2 वाजता येईल। 2 वाजता येईल। 2 वाजता येईल। मग आता तुमचं जेवण वगैरे तुम्ही काय करणार? जेवण आता आल्यावरच बनवीन तर ती खाऊ। तेच खाणार? ते मग काय आता? फक्त दिवाळी, दसरा, सणसूद असल्यावरती इकडे न फिरकता जरा अशा दिवशीही यायला पाहिजे आणि मदतीचा हात पुढे केला पाहिजे। आणि मदत काही ते लाचार नाहीयेत, तर त्यांच्या हक्काची जागा त्यांना द्या, फक्त तेवढंच त्यांचं म्हणणं आहे। आणि आता इथे जर आपण बघितलं तर अनेक वर्षांपासून ते वास्तव्य करतायत, तर ही जागा त्यांना शासनाने दिली पाहिजे। आणि असा 2011चा जो काही आता नियम काढलाय तो देखील सांगतो। तुम्ही जर खूप तज्ञ असाल, तुम्हाला जर या गोष्टीतलं खूप नॉलेज असेल, तर कृपा करून इथे या आणि याच्यावरती अभ्यास करून यांना त्यांच्या हक्काचं घर जे आहे ते मिळवून देण्यासाठी मदत करा। तेव्हा खऱ्या अर्थाने आज आदिवासी दिवस जो आहे तो आपण साजरा करू शकतो। तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा।